मागील भागात आपण पाहिलं संभाजी महाराजांचा जन्म आणि त्यांचं घडणं. पण आता समोर होता मुघल साम्राज्याचा सर्वात भयानक दरबार, जिथे स्वाभिमानाची किंमत कैद होती. हा प्रवास आता अधिक धोकादायक वळणावर येणार होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज औरंगजेबाच्या आमंत्रणावरून आग्र्याला पोहोचले. पण हे आमंत्रण नव्हतं. ही होती एक नीट आखलेली सापळ्याची चाल. मुघल दरबार वैभव, सत्ता आणि अहंकाराने भरलेला, आणि त्या दरबारात शिवाजी महाराजांना उभं केलं गेलं, सामान्य सरदारांच्या रांगेत. हा अपमान होता, फक्त एका राजाचा नाही, तर स्वराज्याच्या अस्तित्वाचा. लहान वयातील संभाजी महाराज हे सगळं पाहत होते. त्यांच्या डोळ्यासमोर स्वाभिमानावर घाव बसत होता, आणि त्या क्षणी इतिहास बदलणारा निर्णय घेतला गेला. शिवाजी महाराजांनी संताप व्यक्त केला, आणि त्याच क्षणापासून ते आणि संभाजी महाराज मुघलांच्या नजरेत कैदी बनले. कडक नजर कैद, चारही बाजूंनी पहारा, प्रत्येक हालचालीवर लक्ष. हे फक्त शारीरिक कैद नव्हतं, हा होता मानसिक संघर्ष. एका बाजूला होता औरंगजेबाचा दबाव, आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्याची जबाबदारी. लहान वयातच संभाजी महाराजांनी अनुभवला कैदेतला त्रास आणि स्वातंत्र्याची किंमत. पण हे स्वराज्याचे रक्त होते. कैद त्यांना थांबवू शकत नव्हती, ती फक्त त्यांच्या जिद्दीला आग लावत होती. दरम्यान शिवाजी महाराज शांत होते, पण त्यांच्या मनात सुरू होती एक धाडसी योजना. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण सुटकेच्या तयारीत बदलत होता. आणि मग इतिहासात नोंद होणार होता एक असा पलायन ज्यानं संपूर्ण मुघल साम्राज्य हादरलं. पुढील भागात आग्र्याहून सुटका, इतिहासातील सर्वात मोठी मास्टरमाइंड योजना.